हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनेल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर नरक चतुर्दशी म्हणजे छोटी दिवाळी असेही म्हणतात. नरक चतुर्दशीला आपण काय करायचे आहे, तर तुम्हाला माहिती नसेल तर नरक चतुर्थी ही छोटी दिवाळी म्हणून साजरी करतात. तर ती जशी आपण दिवाळीच्या दिवशी पूजा करतो त्याप्रमाणे आपल्याला ह्या दिवशीसुद्धा दिवाळी साजरी करायची आहे. याला विशेष महत्त्व आहे. नरक चतुर्दशी किंवा रूप चतुर्दशी पण याला म्हणतात. या दिवशी सकाळी उठून लवकर अभंग स्नान करायचे आहे आणि अभंग स्नान करताना आपल्याला उठण्याचा वापर करायचा आहे. त्यानंतर सरस्वती आणि गणपतीची पूजा केली जाते. संध्याकाळी पूजा करायची आहे. त्यानंतर सोने, चांदी आपल्याकडे जेवढं असेल ना वस्तू, थोडंफार जास्त नाही पण थोडंफार जेवढं असेल ना आपण त्याची पूजा करायची आहे. कारण की आपल्या घरामध्ये धनसंपत्ती राहो, सुख समृद्धी राहो, या सर्व गोष्टींची आपण पूजा करत असतो. तर ह्या दिवशी याला महत्त्व असतं. सर्वच आपण धान्यांची पूजासुद्धा ह्या दिवशी केली पाहिजे. तर ह्या दिवशी धान्यांची सुद्धा तुम्ही पूजा करा. कारण की आपलं घर कायम भरलेलं असावं, त्याच्यामुळे आपण ह्या दिवशी पूजा करत असतो. या दिवशी तुम्हाला जेवढे दिवे प्रज्वलित करता येतील तेवढे करा, पण 14 दिवे प्रज्वलित करायचेच आहे. या दिवशी विशेष महत्त्व मानले जाते. हे 14 दिवे तरी आजच्या दिवशी तुम्ही प्रज्वलित करा. याला खूप खूप महत्त्व आहे. या दिवशी पण तुम्ही मोठ्या उत्साहाने ही दिवाळी छोटी दिवाळी म्हणून साजरी करू शकतात. काही भागांमध्ये तर छोटी दिवाळी म्हणून खूप मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते आणि याला खूप विशेष महत्त्वसुद्धा आहे. आजच्याच दिवशी तुम्ही लहान मुलांचे सुद्धा अभंग स्नान करा. त्यांनासुद्धा लवकर उठवून त्यांचं अभंग स्नान करा. कारण की या दिवशी खूप महत्त्वाचं आहे की अभंग स्नान केले पाहिजे. सूर्योदय होण्याच्या आधीच तुम्ही आंघोळ केली ना तर याला अभंग स्नान म्हणतात. नाहीतर ती आपली दिवाळी अर्धीच राहते. म्हणून आपण ह्या दिवशी तरी लवकर उठून अभंग स्नान करायचे आहे. मुलांचे सुद्धा करायचे आहे. याला खूप महत्त्व आहे. या दिवशी उठण्याचा वापर करा तुम्ही अभंग स्नान करताना. आणि आपण जशी दिवाळीच्या दिवशी रांगोळी काढतो, याप्रमाणे सर्व रांगोळी काढायची आहे. आपल्याला मस्त छान दिवे लावायचे आहे, पूजा मांडायची आहे. पूजेमध्ये सर्व आपल्या घरातले धान्य, सोनं, चांदी, पैसे काय असेल तुम्हाला ठेवायचं ते वस्तू ठेवून त्याची पूजा करा. कारण की देवाकडे आपण हेच मागणं मागतो की आमच्या घरामध्ये सुख समृद्धी लाभो, आपल्या घरामध्ये शांती लाभो, सर्वांचे आरोग्य चांगले राहावं, याच्यासाठी आपण देवाकडे प्रार्थना करत असतो. तर छान मस्त उदबत्ती, दिवा, धूप या सर्व गोष्टी लावून आपल्या घरामध्ये प्रसन्नता आणा. या दिवसाचे खूप महत्त्व आहे. म्हणून या दिवशी आपण विशेष महत्त्व दिलेले आहे. या दिवशी आपल्याला सर्व देवांची पूजा हळदी कुंकू लावून पूजा करायची आहे. फुलं व्हायची आहे. छान त्यांची पूजा करून घ्यायची आहे. सर्व घरामध्ये धूप फिरवायची आहे. छान कापूर जाळायचा आहे आणि कापूर जाळून आपल्याला सर्व घरामध्ये फिरवायचा सुद्धा आहे. जेवढा आपले रूम असतील त्या घरामध्ये आपण सर्व कापूर लावायचा आहे आणि तो फिरवायचा आहे. त्याआधी आपल्याला या दिवशीसुद्धा आरती करायची आहे. आधी गणपतीची आरती करा, नंतर लक्ष्मी मातेची आरती करा आणि आपल्याला आपले घरामध्ये जेवढे सदस्य असतील त्यांना जवळ ठेवून आपण ही आरती करून घ्यायची आहे. सर्वांचे आरोग्य चांगले राहावे म्हणून ह्या दिवशी आपण ही आरतीसुद्धा करायची आहे. त्याच्या आधी आपण सर्व दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे. जे 14 दिवे मी तुम्हाला सांगितले आहे ते दिवे तुम्ही सर्व ठिकाणी गॅलरीत लावा, दरवाजात लावा. असं जिथं तुम्हाला जेवढे शक्य होतील तेवढे 14 दिवे ह्या दिवशी प्रज्वलित करून घ्यायचे आहे. कारण की या दिवशीसुद्धा खूप महत्त्व आहे ह्या दिव्यांना. आणि तुम्ही ह्या दिवशी यमदीपदानसुद्धा करू शकतात. जर कोणाचं राहिलं असेल ना धनतेरसला तर तुम्ही ह्या दिवशीसुद्धा करू शकतात. तर आता मी ह्या ठिकाणी आम्ही आता सर्व आरती करून घेणार आहे. तर ही आरती आपल्याला आधी गणपतीची आरती, नंतर लक्ष्मी मातेची आरती करायची आहे, सरस्वतीची. त्याच्यानंतर आरती झाल्यानंतर तुम्ही सर्व घरामध्ये कापूर जाळायचा आहे. कापूर जाळल्याने निगेटिव्हिटी दूर होते घरातली. आणि ही कापूर नेहमी आपण कापूर जाळल्यानंतर त्याच्यामध्ये एक लवंग तरी टाका. त्याच्यामध्ये लवंग टाकल्याने आपल्या घरातल्या ज्या वाईब्स असतात त्या दूर होतात. आणि म्हणून मग नेहमी कापूर जाळताना एक तरी आपल्याला लवंग टाकायचं आहे त्याच्यामध्ये. तर इथं मी सर्व आता आरती करून घेत आहे. तर तुम्हीसुद्धा ही आरती सर्व परिवाराला सोबत ठेवून करा. त्याच्यानंतर घरामध्ये जागोजागी दिवे ठेवा. दिवे लावल्याने आपल्या घरातली जी निगेटिव्ह वाईब्स असते, ती वाईट ऊर्जा असते, ती शोषून घेते आणि आपल्या घरामध्ये प्रसन्नता लाभते.
तर आपण ह्या दिवशी हे दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहे. तर हे सर्व दिव्यांचे खूप ह्या दिवशी महत्त्व मानले जाते, म्हणून ही नरक चतुर्दशी ही छोटी दिवाळी म्हणून आपण साजरी करतो. या दिवसाला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी तुम्ही दिवाळीप्रमाणेच हे सर्व गोष्टी पूजा मांडायची आहे. त्याचे आपण पूर्ण पूजा विधी करायची आहे. त्यानंतर या दिवशी आपण आंब्याच्या पानाचे तोरणसुद्धा लावायचे आहे. याला खूप महत्त्व आहे, तर हे तोरणसुद्धा तुम्ही ह्या दिवशी लावून घ्यायचे आहे. तर अशा प्रकारे तुम्ही ही छोटी दिवाळी म्हणून साजरी करू शकतात. तर नरक चतुर्दशीची अशी पूजा तुम्ही करा आणि तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी नेहमी लाभेल. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.